सर्व बांधवांसाठी आता मोठी आनंदाची बातमी असणार आहे. बघा, तुम्ही जर का शेतकरी असाल किंवा निराधार व्यक्ती असाल, तर तुम्हा सर्वांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा, श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या असेल किंवा त्याही व्यतिरिक्त विधवा महिला असेल, घटस्फोटित महिला किंवा पुरुष जे काही असणार आहे, तर सर्वांना आता इथं पैसे मिळणार आहे. आता बघा, आता सरकारने सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी देखील आता महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी त्यांनी सांगितलेली आहे. बघा, या योजनेच्या अंतर्गत सर्वांना आता जमीन इथं मोफत मिळणार. 4 एकरपेक्षा जमीन त्यांना आता मोफत मिळणार आहे. यासाठी आता कोणकोणते शेतकरी असो किंवा कोणकोणते सामान्य व्यक्ती असो हे पात्र असणार आहे. यासाठी कशा पद्धतीने आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे गरजेपूर्ण ठरणार आहे. राज्यातील जमीन खरेदीला अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजेच दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व जसं की सबकडीकरण योजना. या योजनेच्या अंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर जसं की बागायत जमीन खरेदीसाठी 100% पर्यंत अनुदान दिलं जातं. आणि मित्रांनो, याच योजनेमध्ये आज जसं की बघा, 23 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा असा बदल करून नवीन लाभार्थ्यांसाठी समावेश करण्यासाठी बघा इथं मंजुरी देण्यात आली. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी सुद्धा काढण्यात आलेला आहे. तो जी निघाला होता 23 जानेवारी 2026 रोजी. आता बघा, इथं सर्व लाभार्थी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय असणार आहे. 4 एकर जमीन ही खूप मोठी जमीन होत असते आणि आपल्याला सरकार फ्रीमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात, अर्ज कसा करायचा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, कोण लाभार्थी यामध्ये आता पात्र होतील, कशा प्रकारे यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहे, काय काय इथं नवीन बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, सविस्तररित्या माहितीला तुम्हाला बघायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. सरकारच्या माध्यमातून आलेला महत्त्वपूर्ण सर्व लाभार्थ्यांसाठी असणार आहे. कारण की बघा, या संदर्भातील हा 23 जानेवारी 2026चा आपण इथं पाहू शकता. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबकडीकरण हा स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत तरतुदीमध्ये अतिरिक्त मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याबाबत मित्रांनो, योजनेबद्दल आपण सविस्तररित्या इथं माहिती जाणून घ्यायचं आहे. कारण की 2005 पासून सुरू करण्यात आलेली योजना, ज्याच्या अंतर्गत आता 2018च्या नवीन नुसार 4 एकर कोरडवाहू आणि 2 एकर बागायत जमीन म्हणजे ही 100% अनुदानावरती दिली जात आहे. आणि याचाच 2018च्या नुसार राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. याच्या संदर्भातील हे एक महत्त्वपूर्ण त्यांनी काढलेला आहे. आता बघा, या संदर्भातील निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. शासन निर्णय आपण पाहू शकता स्क्रीनवरती. इथं बघा, 14 ऑगस्ट 2018च्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यातील भूमिहीन असलेल्या जसं की तृतीयपंथी आणि जसं की दारिद्र्य रेषेखाली अंत्योदय शिधापत्रिकाधारक असलेल्या खालील घटकांच्या कुटुंबांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये दारिद्र्य रेषेखाली कुटुंब, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेसाठी लाभ म्हणजे घेऊ शकणार आहे आणि ते पात्र ठरणार आहे. आता तुम्हाला संपूर्ण पात्रता सांगतो, अर्ज कसा करायचा ते देखील सांगतो. फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा मित्रांनो, आता यासाठी कोणकोणते पात्रते इथं तुम्हाला इथं लागणार आहे बघा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याच्यात तर जसं की बघा, त्याच्या अंतर्गत अधिनियमाअंतर्गत इथं जसं की अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा कुटुंब देखील या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून इथं पात्र असणार आहे. तृतीयपंथी व्यक्ती आणि व्यक्ती बुद्ध किंवा अनुसूचित जाती, दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय शिधापत्रिकाधारक असेल व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. आता बघा, सदर या योजनेकरता निवडले जाऊ शकतात. आता या घटकांमधील च्या क्रमानुसार प्राधान्य दिलं जाणार आहे. आता यामध्ये बघा, आपण जर पाहायला गेलं तर प्राधान्यक्रम इथं दिला जात आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे जे काही आता अत्याचारग्रस्त व्यक्ती कुटुंब असतील त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्या अंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील पहिलं जसं की परिणिता घटस्फोटित स्त्रिया, त्यांचं जसं की दुर्लक्ष त्यांच्यावर इथं पहिले इथं लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. प्राधान्य त्यांना इथं सर्वाधिक मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत जसे की लाभार्थ्यांना कुटुंबात इथं देण्यात आलेली जमीन ते त्यांचे जसे की 100% ते त्यांना मिळणार आहे. त्यावरती तुम्हाला कुठली इथं पैसे भरण्याची आवश्यकता इथं पडणार नाही. आता आपण जर पाहायला गेलं तर कुटुंब प्रमुखाच्या नावावर त्याच्या पत्नीच्या नावे करण्यात यावी. आणि जसे की तृतीयपंथी आणि परिरिक्त घटस्फोटित आणि विधवा लाभार्थी ज्या असतील त्यांना जमीन त्यांच्याच नावे दिले जाणार आहे. हे तुमच्यासाठी महत्त्वाची बाब असणार आहे. आणि बघा, जमीन तुमच्या लाभार्थ्यांच्याच नावे तुम्हाला मिळणार आहे. लाभार्थ्यांच्या
म्हणावी ही करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. आता जसं की निवडीनंतर 3 महिन्यामध्ये पार पडावी, जमिनीच्या 7/12 उतार्यावरती लाभार्थ्यांची नोंद करण्यात यावी. सदर जमिनीचा प्रत्यक्ष लाभ जसं की लाभार्थ्यांकडे आहे किंवा असे याच्याबाबतच आता आढावा जमिनीवर जसं की वाटपानंतर 3 महिन्यानंतर घ्यावा, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा जी-आरमध्ये देण्यात आलेल्या आहे. आपण पाहू शकता जी-आरमध्ये जसं की ज्याकडे आता अनुसूचित जाती असेल म्हणजे SC-ST प्रवर्गातील घटस्फोटीत महिला, घटस्फोटीत जसं की जे काय आता विधवा महिला असणार आहे त्या सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे. तुम्ही जर का SC-ST कॅटेगरीमधले तुम्ही असाल आणि जसं की घटस्फोटीत महिला, विधवा महिला जर का तुम्ही असाल तर तुम्हाला इथं 100% इथं लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला याच्यासाठी अर्ज कसा करायचा, तर तुम्हाला याची संपूर्ण परिपूर्ण माहिती हे जर का पाहिजे असेल की अर्ज कसा करायचा आणि अर्जाचे डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, संपूर्णरित्या तुम्हाला ऑफलाईन की ऑनलाईन अर्ज करायचा, हे जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला अर्जाची माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशली बनवणार आहे, त्यासाठी फक्त तुम्हाला अर्जाची माहिती भेटणार आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.